असेल तर पाकिस्तानात निघून जा, मंगल प्रभात लोढा यांचा इशारा। भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे धक्कादायक वक्तव्य केलंय। ज्यांना कुराण वाचायचे आहे त्यांनी पाकिस्तानात निघून जा। हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा, अहिल्याबाई होळकरांचा आहे। इथे केवळ गीता, रामायण आणि हिंदूंचे धार्मिक ग्रंथ वाचले जातील। या देशद्रोही लोकांना भारतामध्ये जागा नाही असे म्हणताना त्यांनी मुस्लिमांवर टीका केली आहे। परंतु असे वक्तव्य करताना ते अब्दुल कलाम खान, अब्दुल गफार खान, मौलाना आझाद, अशफाक उल्ला खान यांसारख्या आदरणीय व्यक्तींना कसे विसरू शकतात असा प्रश्न पडत आहे। त्यात मुळात स्वतः राजस्थानातून महाराष्ट्रात आलेले मंगल प्रभात लोढा महाराष्ट्राच्या राजकारणात किती खालच्या पातळीला जाणार आहेत। इतकी वर्ष महाराष्ट्रात राहून ज्यांना स्पष्ट मराठी बोलता येत नाही ते इथल्या मराठी मुसलमानांना, जनतेला कुराण वाचण्यावर बंदी घालणार। निवडणुकीच्या तोंडावरती राजकारण करून मते मिळवण्यासाठी हे सर्व चालू आहे का असा प्रश्न लोकांच्या मनात पडला आहे।